खोक्या उर्फ सतीश भोसलेला बीड पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केलेलं आहे। नेमकं कशा पद्धतीने अटक केलं आणि ही सगळी प्रक्रिया कशी चालली, माझ्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही खोक्याला अटक केली? ते खोक्या गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याच्या बाबतीत आमची टीम, टेक्निकल टीम आणि ग्राउंड टीम कामावर होती। त्याची माहिती आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणची भेटली होती। प्रत्येक ठिकाणी आमची टीम त्याच्या मागे होती आणि फायनली प्रयागराजचं जेव्हा आम्हाला माहिती भेटली तो यूपी पोलीसची मदत घेऊन आपण त्याला अटक केलेलं आहे। मात्र नेमकं 6 दिवस गुंगारा देत होता, आपल्या टीम देखील काम करत होत्या, तर ते काम करत असताना तो कशा पद्धतीने गुंगारा देत होता आणि कुठे कुठे नेमके ते त्याने लोकेशन बदललं? वेगवेगळ्या ठिकाणची आम्हाला इन्फॉर्मेशन आली होती। औरंगाबाद आहे, पुणे आहे, अहिल्यानगर आहे आणि शेवटी जेव्हा आम्हाला लोकेशन झिरो डाऊन झाली तो आम्ही त्याला अटक केलेलं आहे। मात्र तो माध्यमांकडे देखील अगोदर आला होता, मग कुठेतरी पोलिसाला चॅलेंज केलं होतं? नाही, मी त्याला चॅलेंज म्हणू शकत नाही। मीडिया आणि पोलीस दोन्ही वेगवेगळे विभाग आहे। मीडिया तुम्ही लोकांच्या म्हणणं लोकांकडून दाखवतात आणि पोलिसांचं काम आहे गुन्हेगारांना आळा घालणं, त्यांना अटक करणं। तो मीडियासमोर तो येऊ शकता, पोलिसांसमोर तो नाही आला, तो त्याचा कॉल आहे। पण त्याच्याशी आमच्या जो कामाचा जो स्पीड होती त्यामध्ये काही फरक पडला नाही। आम्ही शुअर होते की त्याला आम्ही अटक करणार आहे आणि आम्ही त्यांना शेवटी अटक केली। नेमकं यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांची कशा पद्धतीने मदत झाली आणि तिथं त्याला ताब्यात घेतलंय, त्याला इथपर्यंत कधी आणलं जाईल? ह्याची प्रोसिजर असते। प्रोसिजरमध्ये ट्रान्झिट रिमांडचा एक कन्सेप्ट असते, तो तिथे आमची पोलीस आता ऑन द वे आहे। ते लोकल कोर्टला जाऊन ते ट्रान्झिट रिमांडची रिक्वेस्ट करणार आणि 24 तास प्लस ट्रॅव्हल टाईम तो कोर्ट आम्हाला ते परमिशन देतात आणि उद्या किंवा परवा आम्ही त्याला इथे आणणार बीडमध्ये। मात्र एक महत्त्वाचं जे काम पोलिसांनी केलं की त्याच्या उत्तर प्रदेशच्या पोलिसांना म्हणजे कदाचित त्या खोक्याला सुद्धा वाटलं नसेल की आपल्याला इथं अशा पद्धतीने होऊ शकतं, म्हणजे हे एक त्याला अटक करण्यासाठी तिथलच्या पोलिसांनी कशी मदत केली? नाही, आमच्याकडे पिन पॉईंट इन्फॉर्मेशन होती, त्यामुळे ते लोकल पोलिसशी आमचा बोलणं झाला होता। तिकडचे जो DCP आहे त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आमची मदत केली आणि आम्ही त्याला अटक केली। मात्र सर, आपण जर बघितलं तर खोक्याचे काही व्हिडिओ समोर आले, त्यानंतर बीडमध्ये जर बघितलं तर दादासाहेब खेनकर नावाच्या व्यक्तीचा एक मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर येतोय, तो देखील तशाच पद्धतीने अमानुष मारहाण करतो। नेमकं हे कशा पद्धतीने समोर येतं, असं जे करणार असेल त्याच्यावरती कशी प्रतिबंधात्मक कारवाई तुम्ही करणार आहे? हे जे सगळे व्हिडिओ समोर येत आहे त्यामध्ये प्रायमा फेसी प्रथमदर्शी दिसत आहे की ते क्राईम करत आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही जो विक्टिम आहे, जो फिर्यादी आहे, त्याला आम्ही शोधणार, त्यांची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा दाखल करणार। आम्हाला फिर्यादी भेटू शकला नसेल तर पोलीस स्वतःहून त्यामध्ये FIR करणार। पण अशा प्रकारचे गुन्हेगार जे काय आमचे समोर निष्पन्न होत आहे त्यामध्ये पोलीसची कडक भूमिका राहणार। मात्र एकूण ज्या पद्धतीने हे समोर व्हिडिओ येतात दादासाहेब खेनकर स्पेसिफिकली, तर त्याच्यावरती अगोदरचं काही क्राईम रेकॉर्ड आहे का, तशा पद्धतीने काय तुमच्याकडे माहिती मिळते का? आणि तो धनंजय देशमुख या संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील अनेक वेळेस मोर्चा आंदोलनात सहभागी समोर असल्याचं देखील पाहायला मिळत होतं। मात्र आता जो व्हिडिओ समोर आला, 2 व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये तशा पद्धतीने मारहाण करतानाचा एक व्हिडिओ आहे आणि एक तोडफोड करतानाचा व्हिडिओ जे आहे, जे क्राईम ज्यांनी केलेलं आहे, जे क्राईम निष्पन्न झालेलं आहे त्याच्या बाबतीत योग्य सेक्शनमध्ये आम्ही कारवाई करणार। मात्र काय आव्हान असेल बीडच्या संपूर्ण जनतेला की ज्या पद्धतीने एकमेकाचे असे व्हिडिओ, जुने व्हिडिओ समोर येतात ज्याच्यावर कारवाई पण झालेली होती, गुन्हे पण दाखल झालेले होते, मात्र कुठेतरी त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित होते, कारण एकूणच लोकांना काय आव्हान करणार? लोकांना मी हेच आवाहन करतो की आपल्याला सगळे लोकांनी मिळून हे गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारचं टॉलरेट नाही करायचे आहे। कोणताही गुन्हेगार आहे, त्याची काय जात नसते, त्याचे काय धर्म नसते। आपल्याला गुन्हेगारीला आळा घालायचे आहे आणि कुठेही गुन्हा घडला, कुठेही लोकांनी त्रास दिला, तुम्ही ताबडतोब आमच्याकडे यावा, आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेणार। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं सगळ्या प्रकरणामध्ये। मग आता आजची कारवाई झाल्यानंतर साहजिकच पोलीस सतर्क आहे अशा पद्धतीचा मेसेज लोकांपर्यंत गेलेला आहे, पण जे गुन्हेगार अशा पद्धतीनं मारहाण करणं, त्याचा व्हिडिओ बनवणं, ही काय मोडस ऑपरंडी? आता आपण खोक्याचं बघितलं, त्याने देखील मारतानाचा व्हिडिओ काढला, आज दादासाहेब खेनकर याचा देखील मारतानाचा व्हिडिओ आला। नेमकी ही कुठेतरी मुजोर झालेली गुन्हेगारी आहे का आणि याला पाठबळ नेमकं कुणाचं? पाठबळ बाबतीत मी सांगू शकत नाही, पण हे प्रत्येक जो गुन्हेगार असा व्हिडिओ काढत आहे, मी सगळ्यांना हेच सांगतो की बीड पोलीस कुणालाही त्यामध्ये बक्षणार नाही। तुम्ही अशा प्रकारचं काम केला, तो आज निष्पन्न झाला की पुढच्या वर्षी निष्पन्न झाला, किती वेळ असू द्या, आमच्याकडे पुरावा असेल तर आम्ही त्यामध्ये ॲक्शन घेणारच आहे आणि योग्य कलमाप्रमाणे, योग्य कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करणारच आहे। आपण पाहतोय बीड पोलिसांनी अशा पद्धतीनं जी गुंडगिरी करतात आणि व्हिडिओ काढतात यांना एक इशाराच दिलेला आहे, तुम्ही जर अशा पद्धतीचं कृत्य करत असाल तर 1 वर्ष नाही 2 वर्षांनी जर व्हिडिओ समोर आला आणि एव्हिडन्स असेल तर गुन्हा दाखल केला जाईल आणि कायदेशीर प्रक्रिया सुद्धा पार पाडली जाईल। कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।